नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन श्री प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो परभणीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर शैलेश मंडलिक सर. सिनियर इंजिनियर म्हणण्याचं कारण म्हणजे मागच्या 30 वर्षांपासून अविरतपणे ते या क्षेत्रात काम करतायत. जास्तीत जास्त रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी काम केलेलं आहे. मग सोबत काही कमर्शियल, इंडस्ट्रियल अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी काम केलेलं आहे. सो त्यांचा हा अनुभवाचा प्रवास कसा होता, एकंदर प्रवास कसा होता, या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सुरुवात आधी आपण इथून करूया. ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कुठली होती, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं? नूतन विद्या मंदिर बसस्थानकचा विद्यार्थी. इथून लातूरला PLGPL ला डिप्लोमा केला आणि डिप्लोमाच्या रिझल्टच्या आधीपासून काम करतो. ओके. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग बनण्यामागची प्रेरणा कुणाची होती? सेल्फ होती, अशी काही म्हणजे कुणाकडे बघून असं वगैरे असं काही वाटलं नव्हतं? फक्त सरकारी नोकरी नाही करायची एवढं फिक्स होतं. अच्छा, स्वतःचाच काहीतरी व्यवसाय करायचा व्यवसाय करायचा या उद्देशाने ते फील्ड निवडलं होतं. बरं बरं. मग पहिला जो प्रोजेक्ट केला त्याची आठवण कशी होती? त्याची आठवण चांगलीच होती. मी पहिल्यांदा लँडस्केप मध्ये काम केलं. बरं. परभणी मध्यवर्ती सहकारी बँकेचा प्रोजेक्ट होता. त्यांचे इंटेरियर आर्किटेक्चर पुण्याहून आलेले होते, तर त्यांचं लोकल एक्झिक्युशन मी करून दिलं होतं. ओके ओके. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की या फील्डमध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज खूप आहे, अकुशल कामगार. अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कसं ती परिस्थिती हाताळता? नाही, तुम्हाला जिथे रिस्क वाटते तिथे तुमचं सेल्फ अटेंडन्स पाहिजे. कामगाराच्या भरोश्यावर काम नाही करतायत परभणीत. बरोबर. म्हणजे इव्हन स्किल्ड लेबर सुद्धा धोकादायकच आहेत परभणीत. बरोबर आहे. त्यामुळे दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन फार महत्वाचा असतो किंवा रचना, आराखडा. तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि त्याचं महत्व काय सांगाल? सगळ्यात महत्वाचा गाभा तोच आहे. माझ्या सुदैवानं मी पुण्याचे आर्किटेक्चर प्रकाश आपटे यांच्यासोबत पूर्ण काम केले. त्याच्यामुळं मुख्य काय पाहिजे हे मला फार लवकर शिकता आलं आणि त्या जोरावरच मी आजपर्यंत आहे. ओके. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये काम करताना बरेच लोक असं म्हणतात की आमचं बजेट थोडं कमी आहे, इतक्याच बजेटमध्ये बसवून द्या. आणि तुम्हाला इंजिनियर म्हणून असं वाटत असतं की बजेट आणि दर्जा हे दोन्ही सांभाळायचे. तर ही दोन्ही कसं तुम्ही सांभाळता? एरिया मॅनेज करून ते करावं लागते आपल्याला. तरी साधारणपणे त्याच्यात, कारण बऱ्याचदा असं होतं लोक एरिया बघून सुद्धा त्यांच्या अपेक्षा खूप असतात की अजून हे करायचंय वगैरे, तर तेव्हा मग काय अडचणी येतात का? अडचणी म्हणजे आता पेमेंट ही मुख्य अडचण असतीच आहे. हो हो हो. तर आपल्या प्लॅन नुसार त्यांना करायला लावणे आणि फंड रेज करणे, ह्याच्यासाठी सहाय्य करणे. बरोबर. बाकीच्या सगळ्या खरेदीमध्ये कुठं आपल्याला स्वस्त भेटू शकते ही चौकशी करणे, हेच महत्वाचं आहे. दुसरा एक वेगळा प्रश्न आहे त्याच्यामध्ये, तुम्ही परभणीचे मूळचे आहात, इंजिनियर आहात, म्हणून एक प्रश्न विचारतो. ते म्हणजे परभणीचा जर सर्वांगीण विकास असं जर म्हणलं किंवा विकासाचं व्हिजन असं जर म्हणलं, तर कुठली क्षेत्र तुमच्या डोळ्यासमोर येतात ज्या क्षेत्रांवर आता काम केलं गेलं पाहिजे? जर तुम्हाला परभणीला आपल्याला पुण्या मुंबई सारखं पुढे न्यायचं असेल तर? आपल्या इथे MIDC वरच काम केलं गेलं पाहिजे. हो. मूळ उद्योगच नाहीये. शेती भरपूर चांगली आहे पण उद्योगाला चालना नाहीये परभणीत. पण मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत? MIDC डेव्हलप करणे हेच पाऊल आहे. हो. नवीन येणारे आता रोजगार जे काही स्टार्टअप करतील त्यांना सहाय्य करणे. या क्षेत्रात जे तरुण इंजिनियर येत आहेत आता, त्यांना तुम्ही काय एक सल्ला द्याल? यशाचा मंत्र असा. याच्यात पेशन्स खूप महत्वाचे आहेत. तुम्हाला लगेच खूप काही पैसे मिळतील अशातला प्रकार नसतो. तुम्ही पेशंटली काम केलं की मग सगळं सुरळीत चालू होईल. बरोबर. पेशन्स हा खूप महत्वाचा आहे. दुसरा, आतापर्यंत केलेल्या साईट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का? म्हणजे जो वेगळा आहे, खूप काहीतरी नवीन त्याच्यात केलंय, किंवा आनंद, समाधान वाटलं ते करताना? रिनोव्हेशनचे काम खूप चांगल्या प्रकारे केलीत की पुनर्निर्मितीमध्ये खूप चांगला आनंद मिळतो. ओके. एखादा प्रोजेक्ट असं काही उदाहरण असं लगेच नाही आठवून सांगता येणार. बरं बरं. किंवा एखादं काम करताना आव्हान आलंय, समस्या आली आणि त्याच्यावर कशी मात केलीत, असं काही उदाहरण?
नाही तसं ना आता तसं पण इमिजिएट नाही. नाही आठवणार, बरं, कारण आता बरं. खूप खूप काम खूप प्रोजेक्ट झालेलं झाले आहे. त्यामुळे बरोबर. नंतर म्हणजे नंबर कन्स्ट्रक्शन, ऑफ प्रोजेक्ट खूप आहेत. होय होय. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडताना तुम्ही कसं निवडता, ते काय पॅरामीटर बघता त्याचे? त्याचं युनिक वेट असलं पाहिजे, हे पहिला पॅरामीटर असतो. आणि अजून काही? कॉस्ट रिझनेबल. हो हो, एवढंच बघता. आणि आयकॉन स्टील कधी वापरलंय का तुम्ही? आयकॉन स्टीलची आत्ताही साईट चालू आहे माझी, जिंतूरला मोठा प्रोजेक्ट चालू आहे. बरं. तिथं सगळं आयकॉन आहे. ओके ओके. तिथं 40 फुटाचा स्पॅन आहे, अच्छा. 40 बाय 110चा हॉल चालू आहे. हो हो, तिथं सगळं आयकॉन स्टील आहे. व्हेरी गुड. बरं, ठीक आहे. हे होते इंजिनियर शैलेश मंडलिक सर, आणि त्यांनी फार महत्त्वाच्या आणि मोजक्या शब्दांमध्ये आपले अनुभव मांडले. मात्र तरुण इंजिनियर्सना एक त्यांनी महत्त्वाचा मंत्र दिला, ते म्हणजे पेशन्स. माझ्यामध्ये कुठलंही कन्स्ट्रक्शन असं रातोरात उभं राहत नसतं, त्याला काही वेळ लागतो कन्स्ट्रक्शन उभं राहायला. त्याचप्रमाणे हा पेशन्स सिव्हिल इंजिनियरमध्ये असणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार, आणि भविष्यात असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.